देशभरामध्ये 75व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, कर्तव्यपथावरती घडणार सशक्त भारत आणि महिला शक्तीचं दर्शन। तीनही सैन्यदलाच्या महिला तुकडीचं पहिल्यांदा संचलन, विविध राज्यांचे चित्ररथ प्रमुख आकर्षण। महाराष्ट्राला देशात क्रमांक 1चं राज्य बनवण्याची शपथ घेऊया। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राज्यातल्या जनतेला संदेश, वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन। वडिलांसोबत आईच्या नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी मान्य होण्याची शक्यता। राज्य सरकारचा प्रस्ताव मिळाल्यास जरांगे आंदोलन मागे घेणार का, याकडे लक्ष। अगदी थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटणार। वाशीमधल्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार। आझाद मैदानावरती मराठा आणि ओबीसी आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। जरांगेंना खारघरच्या मैदानाचा पर्याय, मात्र आझाद मैदानावरती आंदोलन करण्याबाबत जरांगे ठाम। महाविकास आघाडीत काँग्रेससाठी निर्णय घेण्याचे अधिकार आता बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांकडे। नाना पटोलेंना इंडिया आणि महाविकास आघाडीत निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत। बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता। मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीए सोबत जाण्याची चर्चा, भाजप पक्षश्रेष्ठींसोबत थेट बातचीत सुरू असल्याची माहिती। अंगणवाडी सेविकांचा संप तुर्तास स्थगित, विविध मागण्या मान्य। आजपासून अंगणवाडी सेविका कामावरती रुजू होणार। मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू, सुदैवानं जीवितहानी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।